पालख्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। विविध पक्ष व संघटनांच्या वतीने पालख्यांचं स्वागत करण्यात आलंय। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या प्राचीन विठ्ठल मंदिरात महापूजा झाल्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या दौंड शहरातील आज आषाढी एकादशी निमित्ताने विविध गावातील जवळपास 15 ते 16 पालख्या आज दौंड शहरामध्ये आताच त्यांचं आगमन झालेले। प्रथेप्रमाणे मी व माझे धाकटे बंधू इंद्रजित जगदाळे व मल्हार जगदाळे यांच्या वतीने तसेच गावकऱ्यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत केलेलं आहे। जवळपास पंचक्रोशीतील 15 ते 16 पालख्या आज दौंड शहरामध्ये भीमा नदीच्या स्नानासाठी येतात। अतिशय पवित्र असं मानलं जाणारं आपलं दौंड शहर, या ठिकाणी त्या पालख्या नदीला विसवतात। त्या ठिकाणी सर्व देवांना त्या ठिकाणी स्नान दिलं जातं आणि त्यानंतर या पालख्या आपलं ग्रामदेवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन नंतर आपल्या विठ्ठल मंदिर, जे अनेक पुरातन म्हणजे अनेक वर्षाचं पुरातन मंदिर आहे, या ठिकाणी विसावतात। तर अशा या निमित्ताने दौंड शहरातून आणि परिसरात भरपूर भाविक भक्त येतात आणि यंदा पाऊस चांगला पडला असल्या कारणाने या वर्षी या भाविक भक्तांची एकदम मांदियाळी झालेली आहे। तेव्हा सर्व भाविक भक्तांना या आषाढी निमित्ताने शुभेच्छा देतो। तसेच पांडुरंगांनी प्रार्थना करतो की वरुण राजांनी आमच्या शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर कृपादृष्टी करावी, हीच विनंती। रामकृष्ण हरी। निश्चितपणाने दौंड शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही भीमवारी सामाजिक संघटना, ब्लू डायमंड मित्रमंडळ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना, जगदंब ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आम्ही इथं वारकऱ्यांना व भाविक भक्तांना फराळाचं वाटप करत आलो, पाणी वाटप करतो व येणाऱ्या पालख्यांचं स्वागत करण्यात येत आहे। दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही ही प्रथा गेली 25 ते 30 वर्ष आला आम्ही मंडळाच्या माध्यमातून तशीच चालू ठेवलेली आहे। रामकृष्ण हरी। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या दौंड नगरीमध्ये आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण या दौंड तालुक्यातील पंचक्रोशीतील पालख्या इथे येत असतात आणि सालाबादप्रमाणे नित्यपूजा ही सकाळी ठीक 5 वाजता आपल्या विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि या सर्व भाविकांच्या वतीने सकाळी 5 वाजता ही नित्य महापूजा झाली। महापूजा झाल्यानंतर आरती झाली। आरत्यानंतर दर्शनाला आम्ही सर्वांना सुरुवात केली। सकाळी 6 वाजल्यापासून ही दर्शन लाईन चालू आहे। साधारणतः आतापर्यंत आमच्या माहितीनुसार आणि पोलिसांच्या माहितीनुसार साधारणतः 30 ते 40 हजार लोकांनी आतापर्यंत भाविकांनी हे दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अशीच ही रांग चालू राहणार आहे। आणि मी आपल्या या निमित्ताने सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि दौंड या प्रति पंढरपूर समाजाद्वारे या दौंड शहरामध्ये या विठ्ठल मंदिरामध्ये जे काही आषाढी एकादशी निमित्त आम्ही सर्व वारकऱ्यांची सेवा करत असतो। इतर मंडळ असतील, स्थानिक लोक असतील आणि ट्रस्टच्या माध्यमातून आलेल्या भाविकांना चहा पाण्याची व्यवस्था करत असतो आणि पंचक्रोशीच्या पालख्या येत असतात, त्यांची देखील आम्ही व्यवस्थित सेवा करून त्यांना देखील आम्ही सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हेच पांडुरंग चरणी आमची भाव आहे, काय म्हणतो त्याला, प्रार्थना आहे की सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस होते आणि आपला शेतकरी राजा सुखी राहू, हीच परमेश्वर चरणी, पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।